नमस्कार. नमस्कार सच साहेब. आपलं नाव? आरती बापूसाहेब वंजारी. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, सांगली. आपला व्यवसाय काय आहे? मी जस्ट आत्ता BCA कंप्लीट केलेला आहे आणि जस्ट मला एक ऑनलाईन जॉब पण गव्हर्मेंट मिळालेला आहे. अनुसूचित जाती जमाती वृद्धाश्रम मातोश्री, पुणे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 सप्टेंबर 2018 रोजी मी गुरुजींची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या चरणांमध्ये येण्याअगोदर मी श्री हनुमानजी, श्री शंकरजी, श्री बाळूमामा, श्री दत्त आणि इतर सर्व जे काही व्रत उपवास असतात, म्हणजे जेणेकरून गणपतीचे उपवास, नवरात्री दुर्गाचे उपवास, इतर सगळे उपवास व व्रत मी करत होते. आणि पारायण वगैरे, म्हणजे माझ्या गळ्यामध्ये माळ होती. मी वारकरी संप्रदायामध्ये जात होते आणि परमेश्वराच्या शोधामध्ये होते. मी प्रत्येक देवाची भक्ती ही अगदी मनापासून करत होते आणि वारकरी संप्रदायामध्ये मी दिल्लीपर्यंत हरिपाठ करून यायचे. जे काही पारंपरिक भक्ती साधना आहेत त्या भक्तिविधी आपण करत होतात. मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, उपवास तापवास करणे, या सर्व भक्ती साधना आपण करतच होतात. तर मला हे विचारायचं आहे की ह्या भक्ती साधना करत असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग निवडावा किंवा त्यांच्या भक्तीत यावे, आणि संत रामपालजी महाराजांची ओळख आपल्याला कशी झाली? संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये येण्याअगोदर म्हणजे मी 6 महिन्याचे असताना पडले होते आणि मला एक आजार होता. माझ्या मेंदूची शीर एक चॉकअप आहे आणि मला असं समजलेलं की तुमच्या ब्रेनमध्ये त्या जिथे पडलेला होता तुम्ही 6 महिन्याचा असताना, तिथं तुमचं खूप वर्षापूर्वीची अशी जखम आहे आणि ती जखम इतकी जोरात होती की त्या जखमेमुळे मला कुठल्याही प्रकारचा आवाज सहन होत नव्हता आणि कुठल्याही प्रकारचं DJ वगैरे किंवा इतर कार्यक्रम किंवा जास्त वेळ अभ्यास करणं एका जागेवरती, कुणाचं जास्त म्हणजे कुणी बोललेलं आवडत नव्हतं आणि तिरस्कार सारखा वाटायचा, चक्कर यायची आणि अशा गोष्टींमुळे माझ्या घरातले सगळे त्रासलेले होते मला. आणि त्याच्यामुळे घरामध्ये इतके वादविवाद होऊ लागले की लोक म्हणायला लागली, ही तुमची मुलगी मेंटल आहे, वेडी आहे, हिला इस्पितळामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही धाडू शकता. आणि एक दिवस माझं यशवंत हॉस्पिटल सातारा येथे मला कोर्स करण्यात आला की मला तिथं नेण्यात आलं, चेकअप करण्यात आलं आणि तिथं डॉक्टरांनी सांगितलं की ह्या मुलीला तुमच्या जन्मजातच हा आजार आहे आणि खूप दिवसांपासून झालेला आहे, तर तो कधीही बरा होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हा मुक्का मार लागलेला आहे आणि तो तुम्हाला सोसावाच लागेल. जिथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्या हॉस्पिटलमधून मी खरं तर पळून आले होते, का तर मला तिथं डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं. मला त्रास होणार आहे आणि आपल्याला शरीर फाडायचं नाही. ज्या दिवशी आपला मृत्यू असेल त्या दिवशी आपण मरणार आहे आणि खरंच जर परमेश्वर असेल तर तो माझी नक्की राखण करेल. माझ्यासाठी माझ्या वडिलांनी जवळपास 3 ते 4 एकर जमीनसुद्धा विकलेली होती, परंतु माझ्यावरती काहीही फरक पडत नव्हता. आणि शाळेमध्ये हुशार असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं शाळेत तरी हुशार आहे, उद्या शिकून काहीतरी बनेल किंवा काय. एवढ्या सगळ्या माझ्या आजारासाठी मी स्वतःसुद्धा अध्यात्म खूप केलं, पण कधीच मला फरक पडला नाही. मी हनुमानजींना शनिवारचे माळ घालत होती, त्याच्यानंतर रुईच्या पानांची वात लावत होती, सगळं करत होती. गावामध्ये एक वाघजाई दुर्गाचं मंदिर आहे, तिथेसुद्धा मी सगळी सेवा करत होती. अनेक देवी देवतांना मी अक्कलकोटला स्वामींची सेवा केलेली आहे. माझ्या गळ्यामध्ये 18 वर्ष माळ होती आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी खरं माझा आजार आणि माझ्यामुळे सगळ्यांना होणारा त्रास, मी रडायचे रोज. की एक दिवशी मी असं कधी कधी रडून मी डोक्याला हाणून घ्यायचे की कुठं आहे परमेश्वर, इतका आपण चांगला असताना सुद्धा आपल्याला का त्रास होतोय आणि कशासाठी होतं हे आपल्याला कोण सांगेल. आणि एक दिवशी काय झालं, दहिवडी कॉलेज दहिवडी येथे BCAला फर्स्ट इयरला होते आणि अचानक तेथे मला माझी मैत्रीण होती, तर तिच्याबरोबर मी आलेले. तिला विचारलं तू कुठं चालली आहेस, तर ती म्हणाली की अगं मी अशा ठिकाणी चाललेली आहे, तिथे मला क्लोथ्स घ्यायचे. हा ठीक आहे म्हटलं चल. मी सहजच त्या ठिकाणी गेले होते, तर आतमध्ये माझं लक्ष झालं की मला पुस्तकांची खूप आवड होती आणि त्या दुकानामध्ये गेल्यानंतर ते ज्ञानगंगा पुस्तक मला दिसलं. मी त्यांना विचारलं हे बुक मला तुम्ही फुकट द्याल का आजच्या दिवस वाचायला, तर ते म्हटले घेऊन जा. मग मी ते बुक घेताना मी त्यांना विचारलं की हे बुक तुम्ही एवढी सगळी बुक आणताय कुठं देताय आणि काय फायदा ह्या बुकचा आपल्यासाठी. तर त्या दिवशी शनिवार होता खरं आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सत्संग होता. मग त्यांनी मला इतकं चांगलं ज्ञान सांगायला सुरुवात केली परमात्मांची की मला वाटलं की मी इतकी आनंदी झाले की असं मला वाटलं की हे खरं ज्ञान आहे,
ह्याच्यामध्ये सगळ्या देवी देवतांची भक्ती येते. आणि त्या दिवशी असा चमत्कार झाला की मी त्यांना विचारलं, हे नेमकं काय आहे, असं मला इथून जाऊ वाटत नाही, मला सांगा तुम्ही हे ज्ञान काय आहे म्हणून. तर त्यांनी मला अक्षरशः गीतेच्या प्रमाणासहित सांगायला सुरुवात केली, हा मानवजन्म दुर्लभ आहे आणि हे जे परमात्मा आहेत, आपले कबीर परमात्मा, ह्यांचा अवतार हरियाणा येथे धनना येथे झालेला आहे. आणि खरंच मला इतकी आवड निर्माण झाली की मी दुसऱ्या म्हणजे तोपर्यंत मला माझा जो काही मेंदूचा त्रास आहे किंवा मला जी काही चक्कर येत होती ते चालूच होतं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रविवारी सत्संगला आले ना, सत्संगला आल्या माझं डोकं इतकं जड झालं की माझ्या अवतीभोवती असं सगळं काळं काळं दिसायला लागलं. मग मी परमात्मांना दंडवत केला आणि अचानकच माझं डोकं एकदम हलकं झालं, माझं डोकं शांत झालं. आणि तिथून पुढं मग मी त्या दिवशी जाताना सत्संग संपल्यानंतर तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे नामदीक्षा घेऊन घरी गेले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे, सर्वप्रथम आपल्याला त्यांचं ज्ञानगंगा हे पुस्तक त्यांच्याच एक अनुयायांच्या दुकानामध्ये मिळालं आणि त्यातनं आपल्या आणि दोघांची ज्ञानचर्चा झाली. संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे आपण सत्संगसुद्धा त्यांचा अटेंड केला आणि जे आपलं डोकं दुखत होतं ते सत्संगामध्ये केवळ गेल्यामुळे आणि दंडवत केल्यामुळे ते दूर झालं आणि म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग स्वीकारला. मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आपण आला तर आत्तापर्यंत आपल्याला या सद्भक्तीमुळे काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ आपल्याला व आपल्या परिवाराला मिळालेत? सर्वप्रथम मी ज्या दिवशी नामदीक्षा घेतली होती त्याच्या अगोदर माझे वडील खूप दारू प्यायचे आणि इतका घरामध्ये वादविवाद आणि तंटा होता की कधी कधी जेवायला अन्न घरी नसायचं, इतका वादविवाद होता. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर जेव्हा मी इथं सत्संगला एक चॅलेंज केलं होतं गुरुजींना, ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली त्या दिवशी, की गुरुजी माझी एक इच्छा आहे की माझ्या वडिलांनी दारू सोडावी. आणि खरंच तो एक मोठा चमत्कार झाला. जे माझ्या वडिलांबरोबर होते ते आजही दारू पितात, पण ज्या दिवसापासून मी नामदीक्षा घेतलेली आहे त्या दिवसापासून माझ्या वडिलांनी दारू सोडलेली आहे आणि ते आजपर्यंत 7 वर्षामध्ये ते 8 वर्षामध्ये एकदाही दारूला स्पर्श केलेला नाही आहे त्यांनी आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी व्यसन धारण केलेले नाही आहे. या व्यतिरिक्त आणखीन काय आपल्याला अनुभव आलेत का? जे काही मला त्रास होत होता माझ्या डोक्याचा, आणि तो माझा जो त्रास आहे तो केवळ संत रामपालजी महाराजांच्या चरणात आल्यामुळे तो त्रास पूर्ण बरा झालेला आहे. माझ्या मुलीला सारखाच म्हणजे भूतबाधेचा त्रास आहे. भूतबाधा झाल्यानंतर 8 ते 9 दिवस असं मुलीने इतका त्रास दिला की 9 दिवसानंतर असं वाटलं की आपण हिला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या मुलीला असा त्रास होत होता की रात्रीची 12 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत छाती उचलून मुलगी आपटत होती रात्रीची आणि किंचाळत होती. त्याच्यानंतर काय झालं, 9 दिवस गेल्यानंतर 4 दिवस ट्रीटमेंट घेतली. 4 दिवसानंतर मुलगी पिवळी पडली. पिवळी झाल्यानंतर परत 8 दिवसानंतर तिचे काळे पाय झाले, थोडे थोडे काळे निळे झाले. परत मी काय केलं, एकदा डॉक्टरांकडे गेले, त्यांना विचारलं आता काय करावं लागेल आपल्याला. तर डॉक्टर म्हणाले तुमच्या मुलीची लास्ट स्टेप आहे, तिला तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. पण त्यांना मला तिथं हे कधीच सांगता आलं नाही की तिला भूतबाधा असेल किंवा काय. ते डॉक्टर म्हणायचे की हिला मेडिसिनची गरज आहे आणि तुम्ही 40,000 रुपये तयार ठेवा. रात्री आम्ही 6 वाजता घरी आलो. 6 वाजता दुपारी जाऊन घरी आल्यानंतर इतकी मुलगी त्रास द्यायला लागली, इतकी त्रास द्यायला लागली की अशी जोरजोरात किंचाळायची आणि तिचा घसा बंद झाला, डोळे पिवळे पडले आणि तोंडातून म्हणजे असं पाणी पाणी गळायला लागलं आणि खूप वाईट अवस्था झालेली तिची, उलट्या जुलाब. अशा रीतीने मी रात्री 12:15 वाजता दवाखान्यातून आल्यानंतर संत रामपालजी महाराजांना मी प्रार्थना केली, दंडवत केला रात्री 12:15 वाजता. आणि मी त्यांना म्हटलं की गुरुजी काहीही करा, मी भक्तिमार्गामध्ये नवीन आहे, मी भक्तिमार्गाचं जे काही आपलं ज्ञान आहे ते ग्रहण करत आहे आणि मला खूप तुम्ही ज्या वेळी मला अडचण आहे त्यावेळी मला तुम्ही खूप मदत केलेली आहे. परंतु आज माझी मुलगी खूप आजारी आहे आणि तिला ॲडमिट करायचं आहे, ती शेवटच्या स्टेपवर आहे आणि मला असं सारखं वाटतं की मुलीला काहीतरी बाहेरचा त्रास आहे. माझ्याकडे एकही रुपया नाही आहे आता आणि माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही की मी 5,000सुद्धा देऊ शकेल. सकाळी जेव्हा 6 वाजता मुलगी माझ्या मांडीवरच होती, 6 वाजता मुलगी माझी अचानक उठून खेळायला लागली, रांगत रांगत बाहेर गेली, खेळायला लागली आणि सकाळी ती नीट झाली. तेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की असं कसं म्हणून, काल तर रिपोर्ट काढलेले आहेत रक्ताचे, बाळाचं रक्त कमी झालेलं आहे, बाळ पिवळं पडलेलं आहे, असं आहे तसं आहे, तुम्हाला ॲडमिट करावंच लागेल बाळ. जेव्हा त्यांनी बाळाला बघितलं ना तेव्हा त्यांनी 2 हात डोक्यावरती ठेवले की हे कसं काय शक्य आहे म्हणून, म्हणजे तुमचं बाळ अचानक बरं कसं झालं. इतकी सिरियस कंडिशन असताना कालच माझ्या हॉस्पिटलमधून 2 बाळं गेलेली आहेत.
9 ते 10 महिन्यांची आणि हे आजार कॉमन झालेले आहेत सगळीकडं आणि तुमचा आजार बरा कसा काय होतो. तर मी त्यांना त्यावेळी खरं एवढंच सांगू शकले की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज पूर्ण गुरूंच्या रूपाने आपल्या इथे आलेले आहेत, पूर्ण परमेश्वर आहेत ते आणि त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेतलेली आहे. खरंच त्यांनी अगदी 8 तासांमध्ये माझी मुलगी ठीक केली. दुसरं कोणीही करू शकत नाही, हे फक्त संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळेच होऊ शकतं आणि याचा विश्वास मी खरं तर सांगू शकत नाही, इतके मला परमात्मांनी लाभ दिलेले आहेत आणि त्याची गणतीसुद्धा करता येणार नाही. मी जेव्हा एक पाऊल अडचणीमध्ये विचार करत असते तेव्हा परमात्मा माझ्यासाठी 10 पाऊल पुढे जाऊन अगोदर माझं नियोजन केलेलं असतं. महत्त्वाचा लाभ यापरीही अजून मला जॉबची गरज होती. मला एक लहान मुलगी असल्याकारणे आणि माझ्या वडिलांची एवढी परिस्थिती नाही आहे. माझे सासर जे आहे ते माझे आत्याचं मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मी भक्ती केलेलं आवडत नाही म्हणून मी दोन्ही ठिकाणी राहते आणि आत्ता संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे मी अगदी समाधानाने राहत आहे आणि परमात्मांच्या कृपेमुळे मला एक चांगला जॉब पण मिळालेला आहे आणि तो जॉब मला पुण्यामध्ये मिळालेला आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी मुलगी आहे ती अतिशय बाल्यावस्थेत होती, म्हणजे अगदी 9 महिन्याची होती आणि तेव्हापासून तिला जो त्रास होत होता, जी भूतप्रेत बाधा होती किंवा मेडिकली ती अनफिट होती, तिला डॉक्टरांनी ॲडमिट करायचा आपल्याला सल्ला दिला आणि 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च आपल्याला सांगितला. परंतु आपण कुठल्याही प्रकारचं तसं नियोजन आपल्याकडे नसल्यामुळे आपण दवाखान्यात त्यांना ॲडमिट नाही केलं मुलाला आणि त्याचप्रमाणे फक्त संत रामपालजी महाराजांकडनं आपण याचना केली, त्यांना आपण प्रार्थना केली, त्यांची आराधना केली. तर केवळ संत रामपालजी महाराजांनी 7 ते 8 तासामध्ये आज आपल्या मुलीला जीवनदान दिलेलं आहे. मला हे विचारायचं आहे की आजच्या कंडिशनला, आजच्या डेटला, आज 2024 चालू आहे, तर या 2024मध्ये आपल्या मुलीचं वय काय आहे आणि तिची मेडिकली परिस्थिती काय आहे, ती कशी आहे? आत्ता 2024मध्ये म्हणजे 23 ते 24 आज 2024 चालू आहे आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 9 महिन्याचे असल्यापासून ते आत्तापर्यंत एकदासुद्धा म्हणजे तिला त्रास झालेला नाही आहे आणि कधीही ती जास्त अशी आजारी पडलेली नाही आहे. संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे तिला आजपर्यंत कुठलीही भूतबाधा झालेली नाही आहे, तेव्हापासून आजपर्यंत 2024पर्यंत. या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव किंवा काही लाभ संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे झालेत का? हो, 2020मध्ये मला कोरोनाच्या 18-19-20च्या पहिल्या लाटेमध्ये मला कोरोना झाला होता आणि कोरोना झाल्यानंतर मी पूर्ण 13 दिवस अंगावरती दुखणं काढलं होतं आणि 13 दिवस अंगावर काढल्यामुळे 24 स्कोअर झाला माझा आणि परमात्मांच्या कृपेने खरं मला जीवनदान मिळालेलं आहे. ज्या ठिकाणी मला कोरोना होऊन ॲडमिट केलं गेलेलं होतं, गोंदवले बुद्रुक या ठिकाणी, सातारा जिल्हा या ठिकाणी, तेथे ॲडमिट केलं असताना मी वडिलांकडून आणि माझ्या मिस्टरांकडून संमतीपत्र लिहून घेतलेलं की जर पेशंटला काही बरं वाईट झालं तर तुम्ही जबाबदार राहाल, तरच आम्ही तिला ॲडमिट करतो. ठीक आहे म्हटले. पण कोरोना मला खरं असा झालेला की 8-9 दिवस झाले माझ्यावरती कुठला इफेक्ट पडत नव्हता. डॉक्टर राऊंडला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता काही नाही म्हणून मला ॲडमिट करून 1 महिना झाला होता. हिच्यावरती काही फरक पडणार नाही आहे, तुम्ही भरपूर पैसा घालवला आहे, पैसा घालवून उपयोग नाही, तुम्ही ही मुलगी जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस जगू शकते. मग त्यानंतर माझी जीभ बाहेर पडली. माझ्या छातीतून असं वाटलं की आपल्या काळजाचं ठोकच कोणीतरी चोरून घेते, म्हणजे दाबतंय कोणतरी आतून, आपलं हृदय कोणतरी दाबत आहे आणि इतका त्रास व्हायला लागला छातीमध्ये की रात्रीचीच मला असे पक्षी दिसायला लागले, बरंच काय काय दिसायला लागलं आणि मी ओरडायला लागले, नको नको करून, मला नेऊ नका, मला नेऊ नका. की रात्रीचं सगळं असं ना गुरुजी दिसले आणि एकदम असा सतलोक दाखवला. फुलपाखरं अशा नवीन नवीन पऱ्या हिंडत होत्या आणि अशा मोत्यांच्या माळा चमकत होत्या आणि एकदम ढग असं पांढरं असं शुभ्र की इतकं निळं आकाशसुद्धा मी कधी त्याच्यामध्ये एवढं चमकतं कधी कुठलं बघितलं नव्हतं. परमात्मा दिसल्यानंतर तेव्हा मला हे सगळं दिसलं आणि मी खूप जोरात ओरडले, परमात्मा माझ्या अजून खूप भक्ती शिल्लक आहे, मला खूप भक्ती करायची आणि माझ्या फक्त बाळासाठी मला जिवंत ठेवा. मी एक हाक मारली आणि जेव्हा डॉक्टर खरं आले होते ना तेव्हा त्यांनी आश्चर्याची गोष्ट केली की अचानक पेशंट सिव्हिलवरून तुम्ही आणलेला आहे, ह्याचं सगळं संपलेलं आहे आणि हा बोलतोय कसा. संत रामपालजी महाराजांनी जी दिलेली भक्ती होती, खरं ती भक्ती माझी चुकून एखादा नियम तुटला असेल, खंड झाली असेल
मला काळाचा अटॅक झाला होता आणि भक्तिखंड झाल्यामुळे मी परत पुनरुपदेश घेतला. खरं माझं जे काही कंडिशन होतं, मी ज्या कोरोनामध्ये माझं जे मला जीवनदान दिलेलं आहे संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे ते मला जीवनदान मिळालेलं आहे. अन्यथा मी ह्या जगामध्ये जर संत रामपालजी महाराज नसते किंवा पूर्ण परमात्मा हे गुरुजी नसते तर मी कधीच ह्या जगामध्ये हे जग पाहू शकले नसते आणि मी माझ्या मुलीसाठी जिवंतही राहू शकले नसते. हे फक्त कुणी करू शकत नाही, हे फक्त संत रामपालजी महाराज करू शकतात आणि त्यांच्या कृपेमुळे आज मी इथे उभी आहे. जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा समागम होता बैतूल या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्ही ट्रेनचे तिकीट्स बुक केले होते आणि अगोदर जाताना एक गोष्ट अशी घडली की माझे पाय जे होते गुडघ्यापासून खाली ते सुजले, परत हात सुजले आणि अचानक अंग सुजलं. माझ्यासोबत घरातले भांडायला लागले सगळे की तू आत्ता भंडाऱ्याला जायचं नाहीस, तू आजारी आहेस, तुझी मुलगी आम्ही सांभाळणार नाही किंवा काही नाही. त्या दिवशी असा चमत्कार झाला, संत रामपालजी महाराज अगदी रात्री 12 वाजता माझ्याजवळ आले. मी खूप रडत होते, माझा आत्मा इतका रडत होता. त्या दिवशी रात्री परमात्मांनी मला सांगितलं, बेटा तुम आगे जाओ. एक वाक्य बोलून गेले जाताना की मैं तेरे साथ हूँ. मग मी डोळे झाकले आणि परत उठून इतके मला वाईट वाटलं की परमात्मा कुठे गेले. मी बोलायला लागले परमात्मांची फोटोकडे बघून, तुम्ही कुठे गेला, आत्ता आला होता. आणि आत्ता आला होता म्हटल्यानंतर माझी आई आली आणि आई म्हटली की तुला काय वेड लागले का, कुणाशी बोलतेस. तर म्हटलं अगं माझे पाय वगैरे नीट व्हायला लागलेत, थोडंसं हलकं वाटायला लागले. मी भंडाऱ्याला मुलगी घेऊन निघाले. गेल्यानंतर आश्रममध्ये एक असा चमत्कार झाला आणि खरं सांगते, जिथून मी संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम केला बैतूल या समागमाला गेल्यानंतर, येताना खरंच परमात्मांनी जसं एक एक पाऊल मला चालता येत नव्हतं, एक एक पाऊल मी आश्रमच्या बाहेर टाकत होते. बसमध्ये जाईपर्यंत माझं 30% दुखणं गेलं होतं आणि सकाळी 2 दिवसात घरी येईपर्यंत माझं सगळं दुखणं बंद झालं होतं आणि हे फक्त संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे शक्य झाले. जसं तुम्ही आज संत रामपालजी महाराजांची महिमा या ठिकाणी गायली आहे, जे काही संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला अनुभव आले, लाभ प्राप्त झाले, खऱ्या अर्थाने संत रामपालजी महाराजांच्यामुळेच आज आपण हा मुलाखतीचा कार्यक्रम देऊ शकलात. आणि संत रामपालजी महाराजांची एवढी आपल्यावर दया झाली की संत रामपालजी महाराजांनी पदोपदी आपल्याला जे काही आपले संकट होते, जे काही कष्ट होते, जे काही आपले वाईट कर्म होते, त्यातून पदोपदी संत रामपालजी महाराजांनी आपल्याला सुखरूप बाहेर काढले. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी आहेत, जे रोगी आहेत, कष्टी आहेत, तर अशा सर्वांसाठी आज तुम्ही तुमच्या अनुभवातून या सर्व समुदायाला, या भक्त समुदायाला, या दुःखी आत्म्यांना काय संदेश द्याल? मी संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे, फक्त कृपा आशीर्वादामुळे खरं एवढं सांगू शकते की आपण लवकरात लवकर ज्ञानगंगा हे पुस्तक फेसबुकवरती फ्रीमध्ये मिळत आहे, ते तुम्ही मागवून घ्यावं आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्व सद्ग्रंथांची ओळख आहे आणि पूर्ण गुरूंनी दिलेली भक्ती, जे पूर्ण संत असतील त्यांच्याकडून घेतलेली भक्ती, ही जर आपण शास्त्रानुकूल भक्ती केली तर आपल्याला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक लाभ मिळतील. तसेच आपल्याला सगळ्या रोगांतून मुक्ती मिळेल, भूतबाधेतून मुक्ती मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून आपल्याला सद्गुरू रामपालजी महाराज हे आपल्याला मोक्षदायक जीवन देतील आणि आपला शेवटी सुखमय मोक्ष होईल. मी प्रार्थना करते की तुम्ही लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या अनमोल जीवनाचे कल्याण करावे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो खरंच अनमोल मार्ग आहे. शास्त्रोक्त भक्ती आज समाजाला ते देऊ पाहत आहेत आणि जे काही दुःखी आहेत, कष्टी आहेत, ज्यांना आपल्या रोगापासून मुक्तता हवी आहेत, त्यांनी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचा मार्ग परखून बघायला हवं आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा, गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. या जर आपल्या साधेला, हाकेला, आव्हानाला जर भक्त समुदाय आज साथ घालत असेल आणि त्यांनासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी आपल्याला विविध चॅनलांच्या माध्यमातून काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवरती जाऊन आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घ्यायची ही आपल्याला माहिती मिळू शकते आणि आपण त्या ठिकाणी जाऊन फ्री ऑफ कॉस्ट नामदीक्षा घेऊ शकतो. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी
आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.